हॅलो विद्यार्थी मित्र, पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लड व्हेसल्स स्ट्रक्चर अँड फंक्शन पाहणार आहोत. ज्याला आपण रक्तवाहिन्यांची रचना आणि कार्य तो भाग पाहणार आहोत. हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली. हृदयाचे स्पंदन ही सतत चालू असतात. ड्यू टू धिस द ब्लड कंटिन्युअसली सर्क्युलेट्स थ्रू द ब्लड व्हेसल्स. आणि त्यामुळेच रक्तवाहिन्यांमध्ये सतत रक्त फिरत राहते. हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली. हार्ट इज बीटिंग कंटिन्युअसली. आणि त्यामुळेच काय होते, रक्त जे आहे ते कंटिन्युअसली सर्क्युलेट होत असते. ब्लड सर्क्युलेट्स थ्रू ब्लड व्हेसल्स. देर आर टू मेन टाईप्स ऑफ ब्लड व्हेसल्स. आता इथे ब्लड व्हेसल्स जे आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत हे आपल्याला सांगितलेले आहे. ब्लड व्हेसल्स रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये काय दिले, पहिले दिले आपल्याला आर्टरीज. आर्टरीज म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, म्हणजेच धमण्या किंवा त्याला आपण रोहिणी असं म्हणतो. ब्लड व्हेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट आर कॉल्ड एज आर्टरीज. ज्या हृदयापासून, फ्रॉम द हार्ट म्हणजेच काय, अवे फ्रॉम द हार्ट, त्या हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमण्या असे म्हणतात. ब्लड व्हेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट इज कॉल्ड ॲज आर्टरीज. त्याला आपण काय म्हणतो, रक्तवाहिन्या असं, म्हणजेच धमण्या असे म्हणतो. धमण्या काय करतात, हृदयाकडून शरीराकडे शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त वाहून नेतात. तर हे लक्षात ठेवायचं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इथे आपल्याला सहजपणे प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिफरन्शिएट बिटवीन आर्टरीज अँड व्हेन. अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे. एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड टुवर्ड्स द लंग्स. त्याच्यामध्ये एक अपवादात्मक आहे. कोणती, तर त्याला आपण पल्मोनरी आर्टरी असे म्हणतो. त्याच्यामध्ये काय दिले पहा, तर इथे आपल्याला कॅरिंग आउट द ब्लड व्हेसल टुवर्ड्स द लंग. तिथे वन कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द लंग्स. वन कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द लंग्स. तिथे काय दिले आपल्याला, की त्याच्यामधली एक वाहिनी जी असते ती काय करते, धमनी जे आहे त्याच्यामध्ये ते वन कॅरी द ब्लड टुवर्ड्स द लंग्स, एक वाहिनी जी असते ती काय करते, रक्त जे आहे ती लंग्सकडे वाहून येते. टू ऑल कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड. सर्व धमन्यांमध्ये शुद्ध रक्त असते. हातातला महत्त्वपूर्ण फरकाचा मुद्दा हे लक्षात ठेवायचा आहे. धमन्यांमध्ये काय असतं, शुद्ध रक्त असते. त्याच्यानंतर पुढे दीज आर डीपली लोकेटेड इन द बॉडी अँड देअर वॉल्स आर थिक. त्या धमण्यांची जागा जी आहे ते कुठे असतात, डीपली लोकेटेड इन द बॉडी, म्हणजेच काय असं स्नायूंमध्ये खोलवर असतात. त्याच्यानंतर पुढे देअर वॉल्स आर थिक. त्यांच्या भित्तिका ज्या असतात त्या कशा असतात, जाड असतात. हे पण लक्षात ठेवायचे. दीज वेसल्स डू नॉट हॅव वॉल्स. धमन्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या झडपा नसतात. असे एकूण पॉईंट्स आपण पाहिलेले पहा. त्याच्यामध्ये धमन्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या झडपा नसतात, हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट घेतला. त्याच्यानंतर त्यांच्या भित्तिका ज्या आहेत त्या जाड असतात, हा दुसरा पॉईंट घेतला. त्याच्यानंतर पुढे त्यांचं स्थान कुठे असतं, डीपली लोकेटेड इन द बॉडी ऑर मसल्स असं म्हटलं तरी चालेल. त्या स्नायूमध्ये खोलवर असतात. त्याच्यानंतर त्या कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड. वेन्स कॅरी आर्टरीज कॅरीज द ऑक्सिजनेटेड ब्लड. आर्टरीज जे आहेत, धमन्या जे आहेत त्यांच्यामध्ये शुद्ध रक्त असते, शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारे असतात. त्याच्यातली एक जी असते ती कुठे जाते, लंग्सकडे जात असते. हे पण महत्त्वाचे आहे, लक्षात ठेवायचे. हे सगळे पॉईंट जे आहेत ते आपल्याला डिफरन्शिएट बिटवीनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे आपण वेन्स, ज्याला आपण काय म्हणतो, शिरा असे म्हणतो. इथे शिरा ज्याला आपण दुसरा शब्द वापरतो नीला. जसं आपण वरती धमण्यासाठी कोणता शब्द घेतला, रोहिणी, आणि तसंच आपल्याला शिरासाठी कोणता शब्द घ्यायचा आहे, नीला. वेन्स म्हणजे शिरा. तिथे व्हेसल्स कॅरी द ब्लड टुवर्ड्स द हार्ट फ्रॉम द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड ॲज वेन्स. शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेले जाणाऱ्या ज्या वाहिन्या असतात त्या वाहिन्यांना आपण काय म्हणतो, वेन्स असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं, अत्यंत महत्त्वपूर्ण पाठच करून ठेवायचं आहे. मग तिथे आपल्याला शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना आपण शिरा असे म्हणतो किंवा नीला असे म्हणतो. ऑल द वेन्स एक्सेप्ट वन कॅरिंग द ब्लड फ्रॉम द लंग्स ट्रान्सपोर्ट डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता इथे सर्व शरीरांमध्ये काय असते, डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. फक्त त्याच्यामध्ये पल्मोनरी आर्टरी जी आहे ती एकच अशी असते की त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असते. हे लक्षात ठेवायचं, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इथे एक लक्षात ठेवायचं आहे की ज्या आर्टरीज ज्या आहेत त्या आर्टरीजमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असते आणि वेन्समध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. फक्त आता फरक काय करायचा आहे, की जर त्याला पल्मोनरी आर्टरीज शब्द वापरला तर त्याच्या उलट करायचं आहे. म्हणजे आर्टरीजमध्ये, धमन्यांमध्ये
कोणते रक्त असते? शुद्ध रक्त असते, ज्याला आपण ऑक्सिजनयुक्त रक्त असं म्हणतो, ऑक्सिजनेटेड ब्लड असते. फक्त पल्मोनरी आर्टरी जर असेल तर त्याला काय करायचं? डिऑक्सिजनेटेड ब्लड असे हे एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे फक्त पल्मोनरी शब्द आला की त्याच्या उलट करायचं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नंतर पुढे व्हेन्सच्या बाबतीत घेतलं, व्हेन्समध्ये काय असतं? शरीरामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त असते आणि इकडे ऑक्सिजनयुक्त रक्त असते. त्याच्यानंतर पुढे मोस्ट ऑफ द व्हेन्स आर सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी. आता त्याच्यामध्ये शिरा ज्या आहेत त्या शिरा बहुतेक शिरा किंवा नीला ज्या असतात त्या त्वचे लगत असतात. सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी म्हणजे काय? अगदी त्वचे लगत असतात, म्हणजे ते आपल्याला सहजपणे आपल्याला शिरा दिसू शकतात. देअर वॉल्स आर थिन, त्यांच्या भित्तिका कशा असतात? पातळ असतात. अँड दीज आर प्रोव्हाइडेड विथ द वॉल्स. आता पहा, इथे आपल्याला वरती जे मुद्दे मिळाले तेच पॉईंट आपल्याला इथे मिळालेले आहेत, हे लक्षात घ्यायचं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता त्याच्यामध्ये घेताना कसं घ्यायचं पहा, इथे आपण पहिला कॉलम करणार आहोत, सिरियल नंबर, सेकंड कॉलम करणार आहे. आता इथे फरक लिहिताना आपल्याला डिफरन्शिएट बिटवीनसाठी कसं करायचं पहा, पहिला कॉलम घ्यायचा आपल्याला, इथे जो घेणार आहोत तो आपण पहिला एक इथे घेतला. त्यामध्ये पहा पहिला कॉलम आपण इथे करूया. हा पहिला कॉलम झाला तुमचा सिरियल नंबरचा. त्याच्यानंतर दुसरा कॉलम झाला प्रॉपर्टीज आणि तिसरा कॉलम झाला आर्टरीज आणि चौथा कॉलम घ्यायचा आहे आपल्याला व्हेन्स. असा कॉलम्स घ्यायचे आहेत, डिफरन्शिएट बिटवीन आर्टरीज अँड व्हेन्स. नंतर मग काय करायचं आपल्याला? फक्त त्याच्यामध्ये आपल्याला आडवी लाईन टाकायची आहे. म्हणजे आता इथे तुम्ही वरती पूर्णपणे त्याला एक असा मथळा तयार करणार आहात. इथे मथळा तयार केला, वरती इथे घेतला आहे सिरियल नंबर, त्याच्यानंतर इथे घेणार तुम्ही प्रॉपर्टीज ऑर फंक्शन्स, त्याच्यानंतर पुढे इथे घेणार आर्टरीज आणि इथे घेणार व्हेन्स. नंतर पुढे आपल्याला एक फरकाचा पॉईंट लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं? त्याच्यामध्ये तुम्ही घेणार त्याचे फंक्शन्स, म्हणजे कोणाकडून कोणाकडे रक्त प्रवाहित केले आहे, ते कुठून कुठे, तो भाग आपण इथे पहिल्यांदा लिहिणार, म्हणजे त्याची डेफिनेशन लिहिली आहे. मग इथे डेफिनेशन शब्द टाकायचा आहे, इथे तुम्ही डेफिनेशन शब्द लिहिणार, इथे प्रत्यक्ष त्याचे डेफिनेशन लिहिणार, इथे डेफिनेशन लिहायचे. त्याच्यानंतर पुढे दुसरा पॉईंट घेतला आपण. मग दुसरा पॉईंट कोणता घेणार? तर त्याच्यामध्ये त्याच्या वॉल्स कशा असतात? इथे थिन असतात, जाड असतात वगैरे, तो भाग आपल्याला लिहायचा. अशा पद्धतीने हा संपूर्ण जो काही चार्ट जो आहे तो चार्ट कंप्लीट करायचा आहे, म्हणजे त्याचा डिफरन्स कंप्लीट होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागात इथे आपल्याला इथे आर्टरी दाखवलेली, ती लाल रंगाने दाखवलेली आर्टरी जी आहे त्याला आपण ऑक्सिजनेटेड कॅरी करणारी वाहिनी म्हणतो, आणि इथे निळ्या रंगाने दाखवले ते डिऑक्सिजनेटेड कॅरी करणारी वाहिनी दाखवली, त्याला आपण काय म्हणतो? व्हेन असं म्हणतो. असं त्याच्या दाखवलेले आहे. त्याच्यानंतर पुढे व्हेन्समध्ये झडपा असतात, इथं अशा प्रकारच्या झडपा ज्या आहेत तर इथे तुम्हाला तशा झडपा तुम्हाला आर्टरीजमध्ये पाहायला मिळणार नाही वगैरे, असं एकूण भाग दाखवले आहे. त्याच्यानंतर पुढच्या भागात येतो आपण कॅपिलरीज. आता कॅपिलरीज म्हणजे काय? त्याला आपण रक्तकेशिका असे म्हणतो, रक्तकेशिका. त्या कॅपिलरीजमध्ये काय माहिती दिली बा? कॅपिलरीज ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? केशवाहिन्या किंवा रक्तकेशिका. त्याच्यामध्ये आर्टरीज ग्रॅज्युअली ब्रांच आउट विथ द डिग्रीज इन देअर डायमीटर ॲज दे स्प्रेड इन द बॉडी अँड फायनली फ्रॉम द फाईन हेअर लाईक व्हेसल्स कॉल्ड ॲज कॅपिलरीज. ह्या आर्टरीज ज्या असतात त्या आर्टरीज म्हणजे धमण्या ज्या आहेत त्या धमण्या संपूर्ण शरीरामध्ये काय होत असतात? ग्रॅज्युअली म्हणजे पसरलेले असतात, आणि त्यांचा डायमीटर कसा होतो? कमी कमी होत जातो. सुरुवातीचा डायमीटर मोठा असतो, नंतर त्याच्यापेक्षा छोटा होतो, असे कमी, म्हणजे ते डिवाईड अँड रिडिवाईड अगेन डिवाईड अँड रिडिवाईड असं होत जाऊन त्यांचं रूपांतर हेअर लाईक व्हेसल्समध्ये होतं, त्याला आपण कॅपिलरीज असे म्हणतो. अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे वॉल्स ऑफ द कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन अँड मेडअप ऑफ ए सिंगल लेअर ऑफ सेल्स. त्यांच्या कॅपिलरीचे जे काही भित्तिका जे असतात त्या कशा असतात? एकदम पातळ असतात, की त्या सिंगल सेलपासून थिन असतात. त्याच्याबरोबर कशा असतात? मेडअप ऑफ ए सिंगल लेअर ऑफ ए सेल्स, सिंगल पेशींच्या एकेरी थरातून तयार झालेले असतात. त्याच्यानंतर पुढे ड्यू टू द एक्सचेंज ऑफ मटेरियल्स बिटवीन द कॅपिलरीज अँड द सेल्स बिकम्स एजी, की ज्याच्यामध्ये काय होतं? त्यामध्ये देवाणघेवाण झाली पाहिजे. एक्सचेंज ऑफ मटेरियल म्हणजेच ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स वगैरे जे असतील त्याची देवाणघेवाण, मटेरियल्स बिटवीन एक्सचेंज ऑफ मटेरियल, एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण करणे, एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन द कॅपिलरीज अँड सेल्स अगदी सहजपणे त्याच्यामध्ये त्या घटक पदार्थांची देवाणघेवाण व्हावी यासाठी त्यांच्या भित्तिका ज्या असतात त्या कशा असतात? एकदम पातळ असतात, ज्याला आपण सेमी परमिएबल असं म्हणूया.
नंतर पुढे ड्युरिंग द एक्सचेंज द ऑक्सिजन न्यूट्रिएंट्स हार्मोन्स विटॅमिन्स ETC. आता एक्सचेंज ऑफ मटेरियल्स, कोणकोणते मटेरियल्स आहेत त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, त्याच्यानंतर पुढे न्यूट्रिएंट्स आहेत, हे न्यूट्रिएंट्स हार्मोन्स आणि विटॅमिन्स. ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे, न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषकद्रव्य, हार्मोन्स म्हणजे संप्रेरके आणि विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व इत्यादी घटकपदार्थांची देवाणघेवाण करण्यासाठी त्यांच्या भित्तिका कशा असतात, एकदम पातळ असतात. आर सेंट टुवर्ड्स द सेल्स अँड वेस्ट मटेरियल्स आर द सेल्स मूव्ह इन टू द ब्लड. नंतर पुढे ही जे काही घटकपदार्थ जे आहेत ते ऑक्सिजन, न्यूट्रिएंट्स, हार्मोन्स, विटॅमिन्स वगैरे जे आहेत ते काय केले जातात, पेशींना पुरवले जातात. सेंट टुवर्ड्स द सेल, पेशींना पुरवले जातात. आणि वेस्ट मटेरियल जे असतील, टाकाऊ पदार्थ जे असतील, मग त्याच्यामध्ये एक्सेस वॉटर असेल, टॉक्झिक सबस्टन्सेस असतील किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, हा कुठे असतो, त्या ब्लडकडे पाठवला जातो, म्हणजे रक्ताकडे पाठवले जातो. असे एक्सचेंज ऑफ मटेरियल हे केले जाते. त्याच्यानंतर पुढे कॅपिलरीज युनाईट टुगेदर टू फॉर्म ए व्हेसल्स मोर डायमीटर. आता ह्या सगळ्या कॅपिलरीज ज्या आहेत त्या पुन्हा काय होतात, एकत्रित येतात आणि त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त असलेल्या डायमीटर किंवा व्यास असलेल्या वाहिनी तयार होते, त्याला आपण काय म्हणतो, व्हेन्स असे म्हणतो. म्हणजे अनेक रक्तकेशिका एकत्रित येऊन केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन त्यापासून अधिक व्यासाच्या काय तयार होतात, वाहिन्या तयार होतात. त्या वाहिन्यांना आपण काय म्हणतो, शिरा असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढे कॅपिलरी नेटवर्क इज प्रेझेंट इन ईच ऑर्गन. असं होणार नाही की त्या ठिकाणी ब्लड कॅपिलरीज तुम्हाला मिळणारच नाहीत. अशा सर्व शरीराच्या सर्व भागांमध्ये ब्लड कॅपिलरीजचं अस्तित्व असते. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण इथे थांबूयात. धन्यवाद.